कारण भक्तीचं स्वरूपच महाराज प्रेम का दीपक प्रेम की बाती। जी महाराज भक्ती आहे ही प्रेमानेच प्रज्वलित होत असते। प्रेम म्हणजेच भक्ती आणि भक्ती म्हणजेच प्रेम, यात काही दुसरं वेगळं नाही। आणि चला आज महाराज ज्यांची कथा आपण ऐकली ते भगवंत अनायसे या पृथ्वी तलावर लीला करत आहे, त्यांचं दर्शन झालं तर माझी कथा ऐकणं सफल होईल असं भगवान शंकरांना वाटलं। आणि चालता 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 महाराज आज श्रीरामचंद्र प्रभूचं दर्शन भगवान शंकरांना झालं। रावणाने सीता मातेला महाराज त्यांचं अपहरण करून लंकेत नेलं होतं आणि श्रीरामचंद्र प्रभू लक्ष्मण प्रभू सहित त्या वनामध्ये त्यांना शोधत होते। वृक्ष लता वेली पहाडी पशु पक्षींना सर्वांना विचारत होते की माझ्या सीतेला तुम्ही बघितलं का, कोणत्या मार्गाने माझी सीता गेली। आणि सीता मातेला जोर जोरात महाराज विव्हल होऊन आवाज देत होते, सीते 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 सीते। भगवान शंकराने पाहिलं की भगवंताची लीला सुरू आहे आणि या लीलेमध्ये मधामध्ये जाणं आपण बरोबर नाही। त्यांचं परब्रह्मत्व उघड पडेल म्हणून इथूनच आपण नमस्कार करावा। भगवंताचं दर्शन झाल्याबरोबर भगवान शंकराची वाणी गदगद झाली, डोळ्यामधून अश्रूच्या धारा वाहायला लागल्या आणि भगवान शंकर म्हणायला लागले बाबाजी की हे सच्चिदानंद परब्रह्म जगत पालन करणारे तुम्हारी जय हो, तुम्हारी जय हो। हे ज्यावेळेला सतीमातेने ऐकलं की म्हणे जे अविनाशी आहे, जे अजर आहे, जे अमर आहे, जे व्यापक आहे, जे विभू आहे, ते एका या सामान्य मनुष्याला सच्चिदानंद परब्रह्म म्हणून नमस्कार करत आहे आणि त्यांचा जय जयकार करत आहे। सतीमातेने विचारलं म्हणे अहो तुम्ही या सामान्य मनुष्याला सच्चिदानंद परब्रह्म म्हणून नमस्कार केला, तुमचा केवढा अधिकार। आणि हा सामान्य माणूस की कोणाला तरी शोधत आहे। म्हणे नाही नाही सीते तू अवसर चुकलेली आहे। ज्यांची कथा आताच आपण ऐकून आलो कुंभज ऋषीकडून, तेच श्रीरामचंद्र प्रभू हे आहे जे साक्षात परब्रह्म आहे। तू अवसर चुकली। भरपूर महाराज समजून सांगितलं भगवान शंकराने, परंतु शास्त्र सांगतं की 3 जणांना आपण कधीच समजून सांगू शकत नाही। त्यातील पहिला क्रमांक आहे पत्नी। पत्नीला महाराज तुम्ही किती समजून सांगा कधीच समजणार नाही। आणि काही काही तर महिला अशा राहते महाराज, असा स्वभाव राहते, एकीने उलट्या स्वभावाची होते। उलट्या स्वभावाचे म्हणजे महिला काही कमी राहते का महाराज? तशा चांगल्या आहे म्हणा, आपल्या इथल्या महिलांची गोष्ट नाही आहे, आमच्या मातांची गोष्ट नाही आहे। काही काही गावाच्या ठिकाणी असतात महाराज। एक स्त्री होती महाराज, जिचं नाव गोदाबाई होती। हो, आणि ती महाराज पतीने जे म्हटलं ते त्याच्या उलट करायची। कंटाळून गेला हा महाराज, नेहमी म्हणे उलटी उलटी वागत राहते। आणि आता ज्या ओट्यावर नेहमी मित्र येऊन बसतात त्या ओट्यावर येऊन बसला, डोक्याला हात लावला। एक मित्र केली याचा फार हुशार होता या गणपतीचा। म्हणे का रे गणपत, का डोक्यावर हात ठेवला? म्हणे तू कशाचा विचार करू राहिला? म्हणे राजा मी माझ्या पत्नीच्या स्वभावामुळे कंटाळून गेलो, मी जे काही म्हणतो त्याच्या उलट करते। म्हणे काय केलं तिने? म्हणे आई 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 थोडा सपोर्ट झाला। कितीतरी वर्षांनी माझा भाऊ आला होता, तिला म्हटलं की माझा भाऊ बऱ्याच वर्षाने आलेला आहे, पुरणपोळीचा जरा स्वयंपाक कर। ती म्हणायला लागली की तुमचा भाऊ आहे, मला काय करायचं?
बेसन भाकरच करेल. आणि राजा माझ्या भावाकरता बेसन भाकरच केली. आणि तिचा भाऊ ज्या वेळेला येतो ना तर पुरणपोळीचाच पाहुणचार असते. म्हणे असं आहे का, तू म्हटलं त्याच्या उलट वागते ती. म्हणे हो. आता जर तुझा भाऊ आला तर तुला एक युक्ती मी सांगतो. तुझा भाऊ आला की तिला सांगायचं की पुरणपोळी आज अजिबात करायची नाही, फक्त बेसन भाकरच कर माझ्या भावाकरता. म्हणे ठीक आहे. काही काल गेला, वर्ष गेलं आणि परत याचा भाऊ आला. भाऊ आल्यानंतर हा घरात गेला, भावाला बसायला लावलं. पत्नीला म्हणायला लागला की म्हणे वर्षानंतर माझा भाऊ आला, परंतु असे ना म्हणे माझा भाऊ काय नेहमी वर्षाच्या वर्षा येतच असतो. आज अजिबात पुरणपोळी करायची नाही म्हणे माझ्या भावाकरता, बेसन भाकरच कर म्हणे, नेहमी वर्षाच्या वर्षा येत राहतो. ही म्हणायला लागली म्हणे हा काऊन करेल म्हणे मी बेसन भाकर त्यांच्या करता, ये ना वर्षाच्या वर्षा मी पुरणपोळीच करेल म्हणे. कधी पुरणपोळी त्यांना खाऊ घातली नाही. केला महाराज पुरणपोळीचा स्वयंपाक. दिराला वाटलं की म्हणे आज म्हणे सूर्य कुणीकडून उदयाला आला. ज्या भावाच्या घरी आयुष्य चाललं बेसन भाकर खात खात आज तिथे पुरणपोळी. अतिशय आनंदित झाला. काही दिवस राहिला तो निघून गेला आणि तो जातो की नाही तर हिचा भाऊ आला. मग महाराज त्याचंही स्वागत या गणपतीने केलं. स्वयंपाकगृहामध्ये आला. म्हणे अगं बघ तुझा भाऊ आलेला आहे आणि ऐक आजही पुरणपोळी झाली पाहिजे तुझ्या भावाकरता. कधी तो पुरणपोळी खाल्ल्याशिवाय गेला नाही म्हणे आपल्याकडून. म्हणे हा असेल ना म्हणे माझा भाऊ, सारं आयुष्य चाललं म्हणे त्याला पुरणपोळी खाऊ घालणं. आज म्हणे बेसन भाकरच करेल म्हणे. बेसन भाकरच केली महाराज. याला आतल्या आत असा आनंद झाला मनातल्या मनात. म्हणे आयुष्य चाललं म्हणे राजा पुरणपोळी खाता खाता आणि 2-2 4-4 वाट्या तूप खाता खाता सारं कंगाल करून टाकलं म्हणे या साळ्यानं मला. आज कसं जमलं, आनंद झाला. चला काही दिवस निघून गेले. परंतु महाराजाला काही सरळ काम करायचं असलं तर उलट बोलावं लागायचं. कंटाळून गेला आणि परत ओट्यावर बसला. परत तो मित्र आला. म्हणे का रे आजही नाराज दिसू राहिला, माझी युक्ती जे तुला सांगितली होती ती जमली नाही का. म्हणे जमली परंतु काय म्हणे राजा आयुष्यभर उलट बोलावं लागत आहे मला, कंटाळलो म्हणे. आता फक्त एक वाटते की हे कायमची खटखटच माझ्या मागची चालली गेली पाहिजे. म्हणे खरंच वाटते का. म्हणे हो मनापासून वाटते. म्हणे हो. मग म्हणे आपल्याकडे युक्तीला काही कमी थोडी आहे. आता म्हणे 8 दिवसात तुझ्या वडिलाचं श्राद्ध आहे आणि श्राद्धाला काही लोक काही मंडळी तुझ्याकडे भोजन करण्याकरता राहते आणि मग पत्रावळी गंगेमध्ये विसर्जन करायला नेत असतो म्हणे तू. म्हणे हो. मग या वेळेला म्हणे पत्नीला घेऊन जा, नदी जवळ जा आणि तिला सांग की पुढे जाऊ नको खोल पाणी आहे, पुढे जाऊ नको खोल पाणी आहे असं म्हणता तुझं काम होऊन जाईल म्हणे. युक्ती सांगितली. चला 8 दिवस निघून गेले. श्राद्धाचा दिवस आला. 15-20 लोक महाराज भोजना करता सांगितले. काही ब्राह्मण आहे, काही अधिकारी आहे, काही शेजारी आहे, काही पाहुणे आहे. सर्वांचं भोजन आटोपलं. 2-4 प्रकारचे भात, 2-4 प्रकारच्या चटण्या, त्यानंतर वडे, भजे, खीर, पुऱ्या. तोंडाला पाणी काही सुटू देऊ नका. भरपूर सुंदर स्वयंपाक होता महाराज. कढी हो. आणि मग भोजन सर्वांचं आटोपलं आणि हा म्हणायला लागला घरात. सगळेजण निघून गेले. घरात गेला म्हणे ऐक तसं तर ब्राह्मणाने सांगितलं होतं की यावर्षी जे पत्रावळी आहे हे तुझ्या हाताने विसर्जन करायचे, परंतु त्यांना काय माहिती आहे म्हणे सकाळपासून तू स्वयंपाक करत आहे, थकून गेली, वाढणे तूच केले. आता मात्र पत्रावळी विसर्जन करून मी येतो म्हणे गंगेवर. ही म्हणायला लागली म्हणे हा एवढं सकाळपासून राबू राहिली म्हणे, एवढे काम धंदे केले, पत्रावळी विसर्जन करण्यामध्ये काय मोठं आहे म्हणे, मीच येईल म्हणे, काय माझ्या हाताने करणार. झालं महाराज पत्रावळी घेतल्या, पत्नीला घेतलं, गंगेच्या काठावर आला आणि महाराज म्हणायला लागला की म्हणे हे बघ या नदीला भरपूर पूर आहे, एक काम कर या काठावरूनच विसर्जन करून दे पत्रावळी. म्हणे हा काठावर कशाला विसर्जन कर म्हणे, करीन म्हणे, पाण्यात जाईल म्हणे मी विसर्जन करायला. पाण्यात उतरली महाराज. पहा म्हणे पुढे जाऊ नको, फार खोल पाणी आहे बरं या नदीचं. म्हणे हा पाहून नाही जाणार. पहा म्हणे त्याच्या पुढे जाऊ नको, फार
पळून गेली. कायमची खटखट महाराज कायमची कटकट याच्या मागची निघून गेली. तर स्त्रियांचा स्वभाव महाराज काही वेगळा असतो. त्यांना समजवणं महाराज सोपं थोडी असतं. स्त्रीला मनुष्य समजू शकत नाही, शेजाऱ्याला नाही, दुसरी गोष्ट शेजाऱ्याला. सारं जगत महाराज तुमचा आदर करेल, परंतु शेजारी कधीच नाही. रवींद्रनाथ टागोर यांचा एक प्रसंग सांगितला की त्यांना नोबेल पारितोषिक मिळालं होतं. महाराज संपूर्ण आजूबाजूचे आणि काही काही मोठमोठे विद्वान त्यांचं स्वागत करण्याकरता आले. सारे लोक आले जे जे यायला पाहिजे होते, परंतु शेजारी नाही आला महाराज बाजूचा. रवींद्रनाथ टागोर विचार करायला लागले, म्हणे संपूर्ण गावातले आले, गावाच्या आजूबाजूचे आले, मोठमोठ्या शहरातले आले, मोठमोठे विद्वान माझं अभिनंदन करण्याकरता आले, परंतु माझा शेजारी नाही आला. म्हणे त्याचं दुःख वाटत होतं त्यांना. शेजारी महाराज अंगणातूनच पाहत होता रवींद्रनाथ टागोरकडे. म्हणे हा काय म्हणे साऱ्या लोकांची गर्दी झाली, असं कोणतं नवल केलं यांनी, दुरूनच पाहायचा. रवींद्रनाथ टागोरला थोडासा रागच आला महाराजांचा. आणि चला एका दिवस प्रसंग असा घडला की सूर्योदय झाला आणि रवींद्रनाथ टागोर समुद्र किनाऱ्यावर फिरण्याकरता गेले. फिरता फिरता सूर्य उदयाला आला होता आणि झालं काय की सूर्य किरणाने संपूर्ण तो समुद्र सोन्यासारखा दिसायला लागला. अतिशय सुंदर वातावरण असतं समुद्र. आज तुम्ही जर कन्याकुमारीला गेले तर हे दृश्य पाहायला मिळते महाराज. पहाटच्या वेळेला लाखो लोकांची गर्दी असते आणि महाराज तेच थोडेसे दूर आले तर तेच सूर्याची किरण एक लहानशा पाण्याच्या डबक्यामध्ये देखील रवींद्रनाथांना दिसले आणि एकदम प्रकाश पडला रवींद्रनाथाच्या त्या बुद्धीमध्ये. म्हणे सूर्यनारायणाने भेद नाही केला. जेवढे किरण त्यांनी त्या अथांग समुद्रामध्ये आपले टाकले आणि एक वेगळं त्या समुद्राचं रूप बनविलं, तेवढेच किरण या लहानशा डबक्यामध्ये देखील टाकले. त्यांनी कमी अधिकपणा पाहिला नाही आणि एकदम महाराज बुद्धीमध्ये प्रकाश पडला. रवींद्रनाथ टागोर तिथून निघाले आणि आले महाराज या शेजाऱ्याच्या घरी. तो चहा पित होता. लगेच जाऊन त्याच्या चरण कमलावर नतमस्तक झाले. तोही एकदम उठून उभा झाला. म्हणे हो रवींद्रनाथजी तुम्ही आणि इथे आणि माझ्या चरण कमलावर माझ्या पायावर नतमस्तक होऊन आले. आज तुम्ही एवढे विद्वान जगतातील कित्येक लोक मात्र तुमचं अभिनंदन करण्याकरता आले, परंतु म्हणे ऐका, आज खरं तुम्हाला नोबेल पारितोषिक मिळालेलं आहे की तुम्ही माझ्या पाया पडले. आणि त्याने देखील आज रवींद्रनाथ टागोरला वंदन केलं. संपूर्ण जगत महाराज तुम्हाला वंदन करेल, परंतु शेजारी म्हणा हा काय पडलेलं आहे ते शेजाऱ्यामध्ये, ते काय आतमध्ये ते सर्व आम्हाला माहित आहे. शेजाऱ्याला कधी समजू शकत नाही. आणि तिसरे सांगितले महाराज नातेवाईकाला आपण कधी समजू शकत नाही, समजवू शकत नाही. तर महाराज सतीमातेला समजून सांगत आहे, सतीमाता समजू शकत नाही आहे. आणि त्यावेळेला भगवान शंकराने सांगितलं की एवढाच तुला संकोच म्हणजे एवढाच तुला संशय आलेला आहे की ते परब्रह्म नाही आहे. तर एक काम कर, तू तिथे जाऊन परीक्षा घे, परंतु परीक्षा मात्र विवेकाने घेशील सती, हे देखील सावध करून सांगितलं. आणि चला सतीमाता आल्या. इकडे महाराज भगवान श्रीरामचंद्र प्रभू सीते 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 म्हणून आवाज देत चाललेले आहे. पाठीमागे लक्ष्मण प्रभू आहे. आणि अशा वेळेला इकडे सतीमाते महाराज विचार करायला लागल्या की परीक्षा कशी घ्यावी. आणि पुन्हा पुन्हा हृदयामध्ये विचार करून सतीमातेने शेवटी सीतामातेचं स्वरूप धारण केलं. मायेच्या योगाने परीक्षा पाहायची होती की खरोखर हे साक्षात परब्रह्म आहे का, ज्यांना माझ्या पतीने अखंड ब्रह्मानंद परब्रह्म म्हणून नमस्कार केला. सीतामातेचं स्वरूप याकरता
सीता मातेचं स्वरूप याकरता घेतलं की म्हणे जर खरंच परब्रह्म असेल तर ते मला ओळखेल की मी भवानी आहे, आणि ते जर साधे मानव असेल तर ते मला म्हणतील की सीता कधीच तुला शोधून आलो आम्ही, कुठे गेली होतीस तू? चला सीता मातेचं रूप घेऊन महाराज आल्या. लक्ष्मण प्रभूने पाहिलं म्हणे हो